नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. खडकपूर्णा जलाशयात लाखो माशांचा मृत्यू. दोषींवरती कारवाईची मागणी. प्रशासनाकडून जलाशयातील सडक्या पाण्याचाच जनतेला पुरवठा. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा जलाशयात अचानक लाखो माशांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली असून या माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. तथापि हे मासे मारण्यात तर आले नाहीत ना, असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान खडकपूर्णा जलाशयातून देऊळगाव राजासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून या जलाशयाच्या पाण्यामध्ये जर अशा प्रकारे जलचर प्राण्यांचा मृत्यू होत असेल तर सदर जलाशयाचे पाणी जनतेस पिण्यायोग्य आहे काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले मासे पाण्यातच सडणार असून याच दूषित पाण्याचा पुरवठा जनतेला करण्यात येणार असल्याने नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तथापि प्रशासन या जलाशयातील माशांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करणार का, असा प्रश्न सध्या पंचक्रोशीत विचारला जात आहे. प्रकाश गीते, जय भवानी मत्स्य व्यवसाय संस्था सचिव. मी प्रकाश गीते. गेल्या 4-5 दिवसापासून खडकपूर्णा जलाशयात मेलेल्या माशांचा खच हा निदर्शनात आलेला आहे. खरोखर ह्या माशा नेमक्या कशाने मेल्या हा संशोधनाचा भाग आहे. हा तात्काळ प्रशासनाने तपासला पाहिजे. तसेच या जलाशयात अनेक प्रकारे अनेक बोटी आणि परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आहेत. म्हणून नेमकं माशा कशाने मेल्या हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जलाशयातलं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं. ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माशा मरत असतील तर काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे. म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे. म्हणून विनंती आहे प्रशासनाला की नेमके मासे कशाने मेलेत, पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं आणि हे तपासल्यानंतर जे कारण समोर येतील त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अन्यथा याची हे जे छोटं आज दिसतं माशा मेल्यात, उद्या जर माणसं मेले किंवा इतर काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा मुख्य मुद्दा आहे. म्हणून प्रशासनाला, या तिन्ही प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच आपण जर दखल घेतली तर भविष्यातली खूप मोठी हानी, खूप मोठी दुर्घटना टळू शकते. म्हणून विनंती आहे परत की प्रशासनानं, आम्ही तर वेळोवेळी विनंत्या करतोय परंतु प्रशासन हे निगरगट्ट का झोपलंय हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे.